पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दिसतंय? थांबा। एक मिनिट। अगं कुहू सगळं उलट पकडलंय, नीट पकड। बघा ना, मला किती सारे A+ मिळालेत। अमेझिंग बेटा, व्हेरी व्हेरी गुड। बाबा, तुम्हाला माहितीये का, मी फर्स्ट आलीये। पण यावेळेस माझ्या रिपोर्ट कार्डवर तुमची साइन नाहीये। इट्स ओके बेटा, बाबा साइन करायला नाहीयेत, पण बाबा इज व्हेरी प्राउड ऑफ यू, व्हेरी व्हेरी नाईस। बाबा, मी खरंच तुम्हाला खूप मिस करते। आय एम ऑल्सो मिसिंग यू बेटा। आणि बाबा, तुम्ही तर यावेळेस पार्टीला पण नाहीये। पार्टी? मी फर्स्ट आले ना, त्याची पार्टी। संजूला पण बोलावलेलं, पण आज तो त्याला पाठवतच नाहीये। तो फेल झालाय ना म्हणून। फेल झाला? पण इट्स ओके। कू, एक परीक्षा वाईट गेली तर काय सगळ्या परीक्षा वाईट नाही जात ना। इट्स ओके, मी बोलतो आत्याशी। बाबा, तुम्ही या ना इथे, आणि तुला पण सांगा, ती त्याला पाठवतच नाहीये। बेटा, मला खरंच यायचंय, पण मला इकडे खूप काम आहे। बट आय प्रॉमिस यू, मला सुट्टी मिळाली की मी लगेच येईन, ओके? आणि आत्याशी मी बोलतो, तू काळजी नको करूस। बाबा, सुट्टी कधी मिळणार? पण पार्टी तर आजच आहे ना, आजच या। अरे पार्टी कुठे आहे तुमची पार्टी? ते तर मला पण माहित नाही, कारण यावेळेस सगळा प्लॅन आईनेच ठरवलाय। अच्छा, चला, व्हेरी गुड। तुझी आई आता पार्ट्या प्लॅन करते, एकटी ट्रॅव्हल करू शकते, कुठलाही डिसिजन घ्यायचं असेल तर माझी गरज नाही पडत तिला। अमेझिंग, इंडिपेंडेंट होत चालली आहे तुझी आई। इन शॉर्ट काय तर आता तुम्हा कोणालाही माझी गरज पडणार नाही। जा बाबा, तुम्ही काय पण बोलता, आम्ही सगळं तुम्हाला खरंच खूप मिस करतोय बाबा। बेटा, मी पण मिस करतोय तुला, आणि तुम्हाला सगळ्यांना। जा जा, तू पार्टी कर, चल। हे देवा, मला असेच मार्क मिळू दे। वेडी कुठली, असे देवाकडे मागून मार्क्स मिळतात का? त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते। हे देवा, मी रोज मेहनत करेन, रोज अभ्यास करेन। गुड गर्ल, आता जा आणि आजोबांच्या पाया पड जा। सुखी राहा, यशस्वी भव। ही मयू कुठे राहिली? अजून कशी नाही आली काय माहित। अश्विनी, एकदा फोन करून बघतेस का? हो बाबा। नाही, तू पहिला संजूला फोन कर आणि त्याला विचार की तो तयार झालाय का, आणि जर तयार झाला असेल तर त्याला पटकन 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 इकडे बोलव। हो 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 हो, जरा दम घे। फोन आतमध्ये किचन मध्ये आहे ना, तिथे जाऊया अगोदर। सो कसं वाटलं शूट करून? खूप छान वाटलं। ट्रस्ट मी मयुरी, तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे, आणि ही तुझ्या हक्काची कमाई। 25,000 रुपये। 25,000? पण तू तर 30,000 म्हणालेलास ना? आता तुला एवढ्या मोठ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्यामुळे मिळालं, त्यातून फक्त मी 5,000 रुपये घेतले ग, माझं कमिशन म्हणून। आणि तू तर हॅपी असलं पाहिजे। मी स्वतः तुझ्या घरी येऊन हे मोठी ऑफर दिली, आणि आता तुला ही कॅश देतोय, तेही 25,000 रुपये। अशी ऑफर तुला कोणीही देऊ नाही शकत। थँक्स रजत, येते मी। उन्हाळ्यात कुठली साडी नेसायची ना, प्रश्न पडतो। केवढा उकाडा हा। आई, साडी छान दिसते। अगं थोडी मौसूत आहे ना, बरी वाटते। मगाशी कोणाचा फोन होता? विद्युतचा फोन होता। काय म्हणाला विद्युत? येत आहेत ना ते? हो, तो संजूला घेऊन येतोय बरोबर। ये संजू येणार, संजू येणार, संजू येणार, संजू येणार। अगं हो हो। अश्विनी, खरं म्हणजे माई आप्पा यायला हवे होते तुझे। बाबा, मी त्याला सांगतच होते, पण ना तेवढ्यात त्याचा फोन कट झाला। मला त्याचा मूड जरा काहीतरी वेगळा वाटला थोडा। साहजिकच आहे ना, बायको चिडली की प्रत्येक नवऱ्याचा मूड असाच असतो। त्यातल्या त्यात शिल्पी सारखी बायको, आणि तिच्या विरोधात संजूला घेऊन येणार। मी तर म्हणतो विद्युतला की नाही,
ब्रेवरी अवॉर्ड दिला पाहिजे. एवढी काय शिल्पी वाईट नाही हा. अरे आलीस, वेळेवर आली. मयू काय अगं कुठे होतीस? इतका उशीर का झाला तुला? थांब थांब, माझ्या इंटेलिजंट किडला तर मला भेटू दे. हे बघा आणलं तुझ्यासाठी. हे माझ्यासाठी? थँक्यू दीदू. कुहू, आय एम प्राऊड ऑफ यू. अजून काय हवं असेल ना तरी पण माग. ठीक आहे, मला ना तुझं सॉफ्टवाला ब्लँकेट हवंय आणि तुझ्या अंथरुणात शिरायचंय. ते मुळीच नाही, ते सोडून माग. अगं ए मयू काय करतेस तू? मी ना बाबांना व्हिडिओ कॉल लावते. लागला. अरे तुम्ही अशी या ना सगळे दिसण्यासारखे. हॅलो बाबा. हाय हाय. काय ग, काय धूम चालली आहे? अरे काही नाही. काय रे, तू घरात सुद्धा काम करतोयस? इकडे 24 तास पण कमी पडतात काम करायला. मयूनी फोन केला होता, काहीतरी सरप्राईज सांगायचं होतं. म्हटलं चला बघूया काय चाललंय माझ्या दोन्ही मुलींचं. सरप्राईज? हो, माझ्याकडे ना एक न्यूज आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एकत्र सांगायची होती म्हणून बाबांना व्हिडिओ कॉल केला. काय सरप्राईज आहे मला? सांगते थांब. हे बघ, हे घे. हा? अगं एवढे पैसे कुठून आणले तू? हो सांगते. आजी, आजोबा तुम्हाला आठवतंय त्या दिवशी तो फोटोग्राफर मुलगा घरी आला होता मला भेटायला? मुलगा? हा मला चांगलं आठवतंय. तो रजत. त्याचं काय? त्याने ना, आई हे बघ माझे कॅन्डिड फोटोज काढले. किती छान काढले ना. बघू. आबा बघा ना. बाबा हे बघा. तर त्याच्या फोटोशूटला गेलेले आणि त्याने मला एक ऍड सुद्धा ऑफर केली. अँड सी, त्याने पैसे पण दिले लगेच. अगो बाई, हे पैसे तुला मिळाले? अरे वा. दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरी आली तर तिचा मान राखावा. दे, आई देवासमोर ठेवून येते. त्या मुलाला बघून मला वाटलं नव्हतं, पण कामाचा निघाला हो मुलगा. मयू, हा, काय हे सगळं? कसली ऍड? एक छोटी ऍड आहे, म्हणजे सोशल कॉज साठी आहे. अगं पण घरातील मोठ्यांना आधी सांगायचं ना, विचारायचं. मयू तू निदान मला सांगायचं होतंस ना. आई चिल यार, मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून मी नाही सांगितलं. एवढं काय त्यात, नेक्स्ट टाइम सांगेन. मयुरी, नेक्स्ट टाइम वगैरे काही नाही. आत्ताच्या आत्ता त्या मुलाला बोलवायचं, त्याला हे पैसे परत करायचे आणि त्याला सांगायचं ऍड कॅन्सल. कळलं का? पण प्रॉब्लेम काय आहे बाबा? तो जेन्युइन मुलगा आहे हो, आणि ऍड शूट तर आहे साधी, मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? आई, माझ्याशी वाद घालू नकोस मयुरी. मी सांगितलं ते सांगितलं. त्या मुलाला बोलवायचं आणि पैसे परत करायचे. कळलं बाबा? पण माझे फोटो शूट. तुला सांगितलं पैसे परत करायचे. नाही करणार मी पैसे परत. काय? मयू, अहो मी बोलते तिच्याशी. तू बोलतेस? हे शिकवतेस मुलींना? काय चाललंय हे सगळं? आपली मुलगी तुला न सांगता बाहेर जाऊन कुठली तरी ऍड शूट करते, तुला पचता लागत नाही, आणि हे उलट उत्तर देते बापाला. पैसे परत करणार नाही म्हणते. इंडिपेंडेंटली डिसिजन घ्यायला इतकी मोठी झाली आहे का ती? मी बोलते. अजिबात बोलू नकोस. हे सारखं बोलत असतेस ना, म्हणून हे सगळं झालंय. त्यांना वाटत असेल की माझी आई माझ्या बापाचंच ऐकत नाही, तर मी तरी कशाला ऐकू? बरोबर आहे, त्यांचं काय चुकतंय? पैसे परत करणार नाही असं सरळ बोलली मला. हा ऍटिट्यूड आहे तिचा. व्हेरी गुड, छान चाललंय सगळं. अजून काही शिकवायचं असेल ना तर तेही शिकवून टाक. अश्विनी, श्रेयसचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. त्याचंही बरोबरच आहे का?
एकतर तो आपल्यापासून फार लांब आहे आणि मयूचं असं वय, त्याला हेल्पलेस वाटत असेल ना. आणि काळजी मानगुटीवर बसली ना तर रागावर ताबा नसलेली माणसं असं बोलून जातात कधी कधी. रागात बोलले तरी ते काही चुकीचं बोलले नाहीत. माझ्या मुलीचं काय चाललंय हे मला माहीतच नाही. कोण कुठला मुलगा घरी येतो, मयू त्याच्याबरोबर फोटो शूट करून मोकळी होते आणि आपल्याला यातलं काहीच माहित नाही. ते म्हणतात तेच बरोबर आहे. माझा जास्तीत जास्त वेळ स्पर्धेमध्ये जातो आणि त्याच्यामुळे माझ्या मुलींकडे माझं दुर्लक्ष होतंय. मला वाटतं तुम्ही उगीच हा विषय वाढवताय. मला चांगलं आठवतंय, तो मुलगा इथे उभा होता, त्यांनी त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलं. आता त्याला खरंच कोणाची फसवणूक करायची असेल तर तो आपलं नावगाव कशाला सांगेल? एवढे रोख पैसे तो कसे काय हातात देईल? आता ते पाटकर त्यांची नात, ते काय ते रील डील करते ना, त्याचे तिला केवढे पैसे मिळतात. मग आपल्या मयुरीला हे एवढे पैसे मिळाले तर त्यात काय वाव ग? आई पैसे कमवणं किंवा फोटो शूट करणं ह्या गोष्टींचा विचारच करत नाहीये मी. पण एवढा मोठा निर्णय तिने आपल्याला कुणालाही न विचारता घेतला, हे चुकीचं आहे. आपल्याला जर माहित असलं असतं तर कुणीतरी तिच्या सोबत गेलं असतं ना. अगं आत्ताच्या दिवसात सोबत जाण्याचं हे राहिलंय का आता काही? अगं सोबत कुणी असलं ना तर वचक राहतो. आता घरात काही न सांगता गोष्टी करायची सवय तिला तिच्या आईमुळेच लागली. हे मयुरी, व्हॉट्सअप. हा रजत बोल, तू का फोन केलास? अरे तुला गुड न्यूज द्यायला. मी पॅकअप झाल्यावर लगेच त्या सोशल सर्व्हिस कंपनीला कॉन्टॅक्ट केला आणि आपल्या शूटचे डिटेल्स त्यांना शेअर केले. अँड यू नो व्हॉट, त्यांना ते फोटोशूट प्रचंड आवडलं. आता लवकरच तुझे फोटोज प्रिंट शूटसाठी जाणार. यू आर अ मॉडेल ऑलरेडी. हे आर यू देअर? हा, थँक्स. एवढं ड्राय थँक्यू. डिड यू नो ना, ही ऍड तुझ्यासाठी लाईफ चेंजर बनणार आहे. एक डिफरंट लाईफ एक्सपिरियन्स करणार आहेस तू. सो चिअर अप. ओके देन, सी यू लेटर. बाय. हो, मी तुला करते नंतर कॉल रजत. बाय. मयू, आई मी पैसे नाही रिटर्न करणार आहे. आई बा आत्ता रजतचा फोन येऊन गेला, तो माझ्या ऍडच सांगत होता लवकर रिलीज होणार आहे ऍड. आणि मी लहान आहे म्हटल्यावर मी प्रत्येक वेळी चुकीचं डिसिजन घेईल असं कसं बाबा कन्सिडर करतात ग? आणि एक नॉर्मल फोटोशूट होतं ते. हा, मी एक्सेप्ट करते, मी सांगायला पाहिजे होतं तुला, मी काहीच सांगितलं नाही. पण नेमकी तू तेव्हा बँगलोरला गेलेलीस आणि हे सगळं इतक्या फास्ट झालं ना की मला चान्स सुद्धा नाही मिळाला आहे तुला सांगायचा. आई, नेक्स्ट टाइम पासून मी सगळ्या गोष्टी तुला सांगूनच करत जाईन, खरंच. हे बघ मयुरी, तू हे सगळं जे बोलतेस ते कदाचित खरं असेलही, पण बाबांशी ज्या पद्धतीने बोललीस ना ते खूप चुकीचं होतं मयू. आय नो, मला ते नंतर रिअलाइज झालं. मी सॉरी म्हणेन बाबांना. आई, आत्ता नको, नंतर कर, पण बाबांना सॉरी म्हणायचंय, कळलं? आई पैशाचं काय करू? पैसे सध्या तू ते तुझ्या जवळच ठेव. मग तुला असं वाटतंय ना तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. मग आधी ती जाहिरात येऊ दे. जेव्हा ती येईल तेव्हा सगळ्यांना आपोआपच आनंद होईल. पण मयू, एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. यापुढे जे काही करशील ना ते घरच्यांना विश्वासात घेऊन करायचं. त्यांच्यापासून लपवून कोणतीही गोष्ट करायची नाही. तू तयार हो, कारण कुहू पार्टीची वाट बघते. तिच्यासाठी आपल्याला पार्टीला जावं लागेल. आई, थँक्यू. तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास. थँक्यू. लवकर ये, तयार हो. नाही नाही सर, हे सगळं चुकीचं आहे. गलत आहे, गलत. अहो सर,
सर गेल्या 2-3 वर्षात इतकी व्हॉलेटिलिटी आहे रियल एस्टेट मार्केटमध्ये की हे सगळे फिगर चेंज होतील. चेंज हो जाएगा सर, चेंज हो जाएगा. वो सब कंसीडर करना पड़ेगा और फिर नया पेपर बनाना पड़ेगा. हाँ सर. अरे नाही बाबा, चुकीचं आहे सर, चुकीचं आहे, बरोबर नाहीये, गलत आहे, गलत, रॉंग. काय येडा माणूस आहे ना, हिंदीत नाही मराठी एक धड, याच्यासाठी काय कन्नड शिकवता. हाँ नहीं कुछ नहीं, आपको नहीं बोल रहा था. हाँ तो मैं ये बोल रहा था कि सर आई विल एक्सप्लेन यू टुमारो. आई कीप माई ऑब्जर्वेशन ऑन द टेबल टुमारो इन फ्रंट ऑफ यू. ओके. हाँ ओके सर. हाँ नो दिस इज नॉट राइट सर. ओके. हेलो हेलो, ऐका जरा, वो एक बात पूछनी थी. वो मुंबई कब वापस जा सकता हूं मैं? नहीं मतलब मेरा पोस्टिंग यहाँ का कब खत्म होगा? कांट टेल मतलब नहीं, अंदाज सर. तो मैं क्या प्लानिंग कर लूंगा ना सर घर पे जाने की. अरे सर इट डिपेंड्स. या माणसाला हा एकच शब्द येतो वाटतं, इरिटेटिंग मॅन. संजू खूप मजा आली ना? हा पप्पा, आज मी इकडेच राहणार. हे संजू, रोज रोज काय हट्ट रे? मम्मीचा ओरडा खायचा आहे? तर तुम्ही खा, मला इकडेच राहायचंय. विद्युत, राहू दे ना त्याला आज. उद्या शाळेला इथनच जाईल. तू फक्त स्कूल बस जवळ त्याची बॅग आणून दे. आणि युनिफॉर्म पण आहे. बरं ठीक आहे. अरे हळू. मयू, तुझ्या ऍड प्रोजेक्टसाठी पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मामा. येते. ताई, येऊ मी? विद्युत, काही बिनसलंय तुझं? बिनसलं नाही ग, काही नाही. नक्की काही झालं नाहीये ना? अगं ते संजूच्या रिझल्टचं थोडंसं टेन्शन होतं, बाकी काही नाही. तुला काय वाटतं तू खोटं बोललास तर मला कळणार नाही? विद्युत, तू चक्क माझ्याशी खोटं बोलतोयस. मला सांग, शिल्पी आणि तुझ्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना? तर एक काम करूया, उद्या संजूला स्कूल बसमध्ये बसवलं ना की मी तुला पिक करतो. पण एका शांत ठिकाणी जाऊन बोलू आणि त्यानंतर मी तुला ट्रेनिंगसाठी ड्रॉप करेन. चालेल तुला? तू ऐकणार नाहीस ना असं? ठीक आहे, पण स्वतःची काळजी घे. येतो. हे कुठे ठेवू मी? नाही, नको, कपाटात नको. खालीच ठेवूया. आई बस. का? बस ना, सांगते मी. मयू अगं, डोळे बंद कर. डोळे बंद कर. आई उघडायचं नाही आता. बघ, चिटिंग करू नकोस. आता उघड. हे बघ काय. हे कसलं पार्सल आहे? कॉस्ट्युम्स. अरे यार, तू विसरलीस. तुझ्या एरोबिक सेशन साठी आपण जिम वेअर मागवले होते ऑनलाईन. आणि बघ ना कसले टाइमात आलेत. उद्या तुझं सेशन आहे आणि आज जिम वेअर हातात. चल आपण ट्राय करूया. आत्ता नको, उद्या ट्राय करते. आई, आत्ता म्हणजे आत्ता ट्राय करायचं. मी खोलते. अगं मयू, नको आत्ता. वाव, कसला भारी आहे. आई, किती मस्त आणि परफेक्ट झालाय तुला ड्रेस. नाही ग मयू, मला ना कम्फर्टेबल वाटत नाहीये. अगं आई, तू प्रिटी ब्युटीच्या वेळी पण हे असंच केलं होतंस. अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून पहिलं लो फील करून घेतलंस आणि नंतर कसं कसं स्वतः प्रोफेशनली कॅरी करत होतीस सगळं. मयू, तेव्हा ती पॅन्ट जी होती ना, अगळपगळ होती. हे स्लॅक्स म्हणजे किती टाईट, म्हणजे टाईटच असतं, पण मला ना सवय नाही आहे या कपड्यांची.
नेहमीच्या कपड्यात झुंबा आणि एरोबिक्स नाही का करू शकत? आई झुंबा एरोबिक्सला हे असेच कपडे घालावे लागतात, तेव्हाच तो प्रॉपर लुक येतो आणि ते छान दिसतं. तुला एवढंच अनकम्फर्टेबल होत असेल तर मग आपण एक काम करू शकतो. आपण ना तारा मॅडमना फोन करूया आणि त्यांना तू विचार की मी सलवार कमीज घालून आलं तर चालेल का. खरंच ग, मस्त सुचवलं. मी आत्ताच त्यांना फोन करून विचारते. आई हा, मग तू तो ड्रेस घालून जा. मग एपी तुला म्हणेल ये सब क्या है अश्विनी, आणि मग तू तुझा मूड ऑफ करून घेणार. ठीक आहे, मी घालेन, सवय होईल मला त्याची हळूहळू. डोंट वरी, खूप छान दिसत. मला ना आत्ता बोलता बोलता एक गोष्ट रिअलाइज झाली. मला सांग, त्यांचं नाव एपी काय? एपी काय म्हणजे एपी त्यांचं पेट नेम आहे. अंशुमन पटनायक त्यांचं नाव आहे. नाही, मी सांगते तुला. ए स्टँड फॉर अकडू आणि पी स्टँड फॉर पकाऊ. अकडू पकाऊ. झालं तुझं?